नवी मुंबईच्या उल्वेमध्ये फक्त आणि फक्त अखिलदादा यादव यांचा जलवा पाहायला मिळाला। शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदा देखील अखंड 6व्या वर्षी दहीहंडीचा महोत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला। शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिलदादा यादव यांच्या नेतृत्वात त्यांचे मित्रपरिवार आणि कार्यकर्त्यांनी या सोहळ्यासाठी अपार मेहनत घेऊन हा सण भव्य दिव्य स्वरूपात जल्लोषात आणि तेवढ्याच शिस्तबद्ध पद्धतीने साजरा केला। उल्वेतील सेक्टर 20 रेड क्लिफ शाळेजवळ गोविंदांचा हा जोशपूर्ण कल्ला पाहायला मिळाला। यावेळी गोविंदांवर तब्बल 7,77,777 रुपयांच्या भरघोस बक्षिसांची उधळण करण्यात आली। हा भव्य दिव्य सोहळा पाहण्यासाठी मोठा जनसागर उसळला होता, जो तो फक्त अखिलदादा यादव यांच्याच दहीहंडीचे गोडवे गाताना दिसत होता। हा सोहळा उल्वेतील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव असल्याची स्तुतीसुमनं यावेळी प्रेक्षकांकडून ऐकाव्यास मिळत होती। या प्रसंगी पुरुष प्रधान संस्कृतीत महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं। महिलांचा उत्साह वाढावा, त्यांचा लोकसहभाग वाढावा यासाठी विशेष बक्षिसांची खास तजवीज शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिलदादा यादव यांनी केल्याने येथे महिलांची उपस्थिती लक्षणीय होती। तसंच दहीहंडी उत्सव साजरा करताना कोणत्याही गोविंदाला इजा होऊ नये याची प्रतिष्ठानतर्फे खास काळजी घेण्यात आली होती। सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट, हार्नेस यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आणि अँब्युलन्स देखील सज्ज ठेवण्यात आली होती। दहीहंडीला बालगोपाळांसह विविध ठिकाणाहून आलेली गोविंदा पथकं, महिला गोविंदा प्रेक्षकांनी पटांगण भरून गेलं होतं। यावेळी विविध क्षेत्रातील उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार पार पडला। त्यानंतर स्थानिक लावणी कलाकारांनी आपल्या नृत्याच्या अदाकारींनी प्रेक्षकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं। लावणी कलाकारांसोबत गोविंदांनी देखील भर पावसात विविध गाण्यांवर ठेका धरला होता। या 6 वर्ष झालाय आणि उल्वे नोडमध्ये मी तोंडाने तर सांगत नाही, पण सगळी लोक बोलतात उल्वेमध्ये नंबर 1 मध्ये दहीहंडी साजरा करता तुम्ही। हे सगळं लोकांचं प्रेम आहे आणि असंच मी पुढे हे करत राहील। आणि तसंच हे दहीहंडी सुद्धा नाही तर नवरात्री सुद्धा आम्ही जोराने करतो। जसं आमचे महिला मंडळ असो किंवा सदस्य आपले जेवढे पुरुष विभाग असतील सगळे मन लावून कामं करतात, म्हणून हे सगळं सक्सेस होतो। मग मी एवढंच बोलतो की हा शिवसंघर्ष प्रतिष्ठान हा संघर्ष नाही तर संघर्ष करून आलेलो आहे आम्ही। आणि हा असं अजून शिवसंघर्षाचं नाव आणि उल्वेचं नाव आम्ही पुढे करणार आणि एक चांगलं कार्य करूनच आम्ही पुढे जाणार। आणि एक मी सांगतो, कुणाला हे काही अडचण असेल काही असेल मला एकदा कॉन्टॅक्ट करा किंवा माझ्या ऑफिस लवकरच कार्यालय पण मी खोलणार आहे सेक्टर 6 मध्ये। पण नक्की तिथं तुम्ही भेट द्या। काही अडचणी असेल मी दिवस रात्र करून तुम्हाला सोडायचा प्रयत्न करणार। यावेळी अनेक राजकीय मान्यवर देखील उपस्थित होते। पनवेलचे माजी आदर्श नगराध्यक्ष JM म्हात्रे, शेकाप नेते आणि भावी आमदार प्रीतमदादा पाटील यांनी शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात सहभागी होऊन गोविंदांचा उत्साह वाढवला। यावेळी भावी आमदार प्रीतमदादांनी दहीहंडीच्या यशस्वी आयोजनाबाबत अखिलदादा यादव यांची पाठ थोपटली आणि त्यांच्या सामाजिक कार्याचं विशेष कौतुक केलं। आणि दहीहंडी 2024 एकदा अखिलेश यादव आणि सर्व त्याच्या परिवारासाठी आणि मित्रमंडळींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, कारण अतिशय उत्साही ही व्यक्ती कुठलाही कार्यक्रम असो तो एकदम झोकून देऊन त्याचा भाऊ आणि त्याची सगळी मंडळी आणि त्यांचे सर्व सदस्य ही झोकून देऊन काम करत असतात। म्हणून हा जनसमुदाय सगळा बघायला मिळतो। हे प्रेमापोटी आहे आणि ही नवरात्र असेल हे सगळे सण वर्षातून 3-4 सण हे अतिशय उत्साहाने साजरा करत असतात। मला वाटतं अखिलेशजी तुम्ही उल्वे मधली नंबर 1 दहीहंडी म्हणायला मला हरकत नाही। एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजेत। अतिशय सुव्यवस्थित कार्यक्रम आणि नियोजनबद्ध कार्यक्रम म्हणून या कार्यक्रमाकडे बघितलं जातं। यंदाही सुप्रसिद्ध मराठी अभिनेते गौरव मोरे यांनी शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह वाढवला। गौरव मोरे यांनी अखिलदादा यादव यांना राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। तसंच त्यांना भावी नगरसेवक पदी बसलेलं पाहायला आवडेल अशी आशा व्यक्त केली। तसंच या प्रसंगी उल्व्याचा वाघ अखिलदादा या गाण्याचं लॉन्च अभिनेते गौरव मोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। आपल्या लाडक्या नेत्यावर असलेल्या या गाण्यावर कार्यकर्ते आणि गोविंदांनी मनमुराद कल्ला केला। तसंच अखिलदादा यादव यांना अक्षरशः डोक्यावर घेऊन गाण्यावर ताल धरण्यास प्रोत्साहित केलं। अखिलदादा यांनी देखील सर्वांचा मान ठेवून ताल धरला आणि उत्साहाला चांगलाच भर आणला। या सोहळ्याला गोविंदा पथकासह प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। दहीहंडी आपल्या महाराष्ट्रातला आपल्या भारतातला सगळ्यात मोठा उत्सव आहे। सगळे गोविंदा पथक एकत्र येतात आणि घर लावून
आपल्याला एक वेगळा आनंद देत आहेत, त्या प्रत्येकासाठी त्यांना उत्साहासाठी आपण सगळं करत असतो. तर मला आवडलं, त्यामुळे पुन्हा एकदा मी शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानतो. महत्त्वाचं म्हणजे आता याचं पुढील वाटचालीसाठी आता पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. या सोहळ्याला मान्यवर कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. अभिनेत्री अद्रिजा रॉय हिनं उपस्थित राहून गोविंदांना आपल्या अदांनी मंत्रमुग्ध केलं. त्याचबरोबर अखिलदादा यादव यांना त्यांच्या भावी राजकीय वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा दिल्या. मैं ये बोलूँगी कि ये सिर्फ अखिलेश जी की यहाँ पे मेरा फर्स्ट टाइम है, मेरी मतलब लाइफ में ये फर्स्ट टाइम है. तो थैंक यू सो मच मुझे इनवाइट करने के लिए, और बहुत अच्छा एक्सपीरियंस रहा, क्योंकि इसके पहले जो शो में कर रही थी उंगली, तो वहाँ पे मेरा फर्स्ट इंट्रोडक्शन सीन में था कि मैं दही हंडी फोड़ने के लिए गई हूँ. तो वो फर्स्ट एक्सपीरियंस ऐसा हुआ. बट कभी होता है ना कि खुद देखना कैसे होता है, क्या एग्जैक्टली क्या रियल लाइफ में कैसे होता है, वो मैंने पहली बार एक्सपीरियंस किया यहाँ पे, तो मुझे बहुत अच्छा लगा. एंड मैं ये बोलूँगी कि आप जैसे काम करते हो, जैसे आपका नाम हुआ, जैसे मैंने सुना भी, इनफैक्ट मतलब जब मैं यहाँ पे आई नहीं थी, आपको मैंने देखा नहीं था, तब से मैंने सुना कि अखिलेश जी अखिलेश जी अखिलेश जी. हाँ, मैंने बहुत बार सुना है, पारस के मुँह से भी सुना है. तो ऑफकोर्स आप जो आप करते हो इसके लिए आज हम लोग यहाँ पे आए हैं. एंड जैसे आप करते रहिए, स्पेशली नगर सेवक ऐसे ही बन जाए, यही मैं विश करूंगी. त्याचप्रमाणे बांदल घराण्याचे वंशज अनिकेत राजे बांदल, सुप्रसिद्ध अभिनेत्री शुभांगी अनिकेत राजे बांदल, सुप्रसिद्ध हिंदी अभिनेते संजय गगनानी यांनी सोहळ्यात उपस्थित राहून गोविंदा प्रेमींचं मनोरंजन केलं. यामुळे गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला पोहोचलेला पाहायला मिळाला. सर्वच गोविंदा पथकांनी उंचच उंच मनोरे लावून सलामी दिली. मात्र अखिलदादा यादव यांच्या शिवसंघर्ष प्रतिष्ठानची मानाची दहीहंडी फोडण्याचा मान बालदोस्ती गोविंदा पथकानं पटकावला. या गोविंदा पथकाला 1,11,111 रुपयांचे मानधन आणि सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. तर 5 थरांची सलामी देत मानाची महिलांची दहीहंडी फोडणाऱ्या आई एकवीरा गोविंदा पथकाला 11,111 रुपयांचं बक्षीस आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आलं. हा सोहळा उत्साहात यशस्वीरित्या साजरा होण्यामागे अनेक हात गेली कित्येक दिवस अहोरात्र राबत होते. शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे सदस्य, मित्रपरिवार, कुटुंब यांची अखिलदादांना मोलाची साथ लाभली. या सगळ्यामुळेच उलवेतील सगळ्यात मोठ्या दहीहंडीचा मान या शिवसंघर्ष प्रतिष्ठान दहीहंडी उत्सवाला मिळाला. या जल्लोषात येणारा नवरात्र उत्सव देखील साजरा करणार असल्याचं या प्रसंगी अखिलदादांनी घोषित केलं. कोणताही गालबोट न लागता या सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी हातभार लावणाऱ्या प्रत्येकाचे अखिलदादांनी अतिशय नम्रपणे आभार मानले. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.